तुम्ही कधी केळफुलापासून वडा तयार केलायत का? तर एकदम सोपी रेसिपी आहे. केळफूल घ्यायचं, त्याच्या सगळ्या पाकळ्या काढून सगळी फुलं काढून घ्यायची आणि त्याच्या आतला जो देठ असतो काळा किंवा पांढरा असा जाडसर असतो आणि एक प्लास्टिकसारखा प्रकार असतो तो सुद्धा काढून घ्यायचा आणि सगळी फुलं बारीक चिरून घ्यायची, पाण्यामध्ये ठेवायची चिरून झाल्यावर, कारण ती काळसर पडतात हवेमुळे. पाणी सगळं काढून घ्यायचं, त्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, हळद आणि पांढरे तीळ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि हे बॅटर तयार करून घ्यायचं. एका प्लेटला तेल लावायचं आणि तेल लावलेल्या प्लेटवरती हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं. हे मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं, म्हणजे वड्या सुद्धा आपल्याला एकसारख्या कट करता येतात. आता मी इथे इडलीचं भांडं वापरलंय, तुम्ही कोणताही स्टीमर वापरू शकता. पाणी घालायचं, त्यावर जाळी ठेवायची आणि त्यावरती ही डिश ठेवून 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घ्यायची. त्यानंतर थंड झाल्यावरती ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. इतक्या सुंदर वड्या पडतात ना, पण थंड झाल्यावरच पाडायच्या, म्हणजे व्यवस्थित कट करू शकतो. वड्या कट करून झाल्यावरती तेल गरम करत ठेवायचं आणि गरम तेलामध्ये ह्या वड्या रंग बदलेपर्यंत तळून घ्यायच्या आणि मग सॉस सोबत किंवा चटणी सोबत ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता. केळफुलापासून तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवता ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या इथे केळफुलाच्या वड्या बनून तयार झाल्या, एकदम कुरकुरीत झाल्या होत्या. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.